सिडको पोलीस स्टेशन जवळ रामलीला मैदानाबाहेर काही दिवसांपूर्वी प्रवीण मांडोळे या युवकाचा भुसकून खून करण्यात आला होता। या प्रकरणात सिडको पोलिसांनी आरोपी प्रसेनजित हिवाळे आणि अरुण बोल यांना अटक केली होती। यातील आरोपी प्रसेनजित हिवाळे याला भाईगिरीचे वेड असल्याचे सोशल मीडिया अकाउंटवरून पोलिसांना समजले। त्यानंतर त्याची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्याच परिसरातून त्याची धिंड काढली। रोडवर रिक्षांमध्ये बसतात मग मला सांगा चित्र मोबाईलमध्ये 9 ते 12 काय करता काका रिक्षामध्ये आपलं चित्र मोबाईल घेतो मैदान आणि जीवन रात्री 9 ते 12 काय करतोय जर नाही देऊन पर्यंत भैया बात सर बरोबर ना ते भैया क्यों करेंगे, करना तो कुछ होता नहीं। त्याच्यातून एक ग्रुप दाखवतो, दुसऱ्याला काय तर टसल देतो, दुसरा ग्रुप काय तर तिसऱ्याला दाखवतो। ह्याच्यातून ह्यांच्यामध्ये टफ म्हणजे ह्यांच्यामध्ये भांडण निर्माण होत आहेत। त्या भांडणाच्या माध्यमातून दुश्मनी वाढते। बरं विनाकारण आहे, कुणाचाही बांधाला भान नाही, कुठला 1 रुपयाचा फायदा नाही। फक्त इंस्टाग्रामवर मी मोठा का तू मोठा, तू मोठा भाई का मी मोठा भाई, दोघेही मोठे भाई नाही। छोटे मोठे चाकू ठेवायचे आणि एखाद्या घटनेतून ज्याला वाटतं की नाही ह्याच्यातून काही होणार नाही, तर ह्याच्यातून काही होणार नाही असं नसतं। याच्यातून विनाकारण एकाचा जीव गेला। बरं ज्याचा जीव गेला तो देखील त्या मागच्या महिन्यातच आरोपी होता। त्यानं मागच्या महिन्यात एक जणाला चाकू मारलाय। तर आई वडील ज्याला तुम्ही आहे त्याच्यातले काही पालक असतील तर सगळ्या पालकांना माझी हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, कृपा करून आपले पोरं कुठं जातात, काय करतात, रात्री 1:30 वाजता त्यांना काय काम आहे ह्याच्याविषयी जरा माहिती घ्या की 1:30 वाजता तो का फिरतोय। काय सांगा सर, आज आपण आरोपीला या ठिकाणी पाहण्यासाठी घेऊन आला, कशाची आरोपी आहे आणि काय गुन्हा? सिडको पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मर्डरचा गुन्हा घडलेला होता, ज्यामध्ये प्रवीण मांडोळे या 18 वर्षीय युवकाचा हा खून घडलेला होता, ज्याच्यामध्ये चाकू भोसकून त्याचा मर्डर झालेला। त्या घटनेमध्ये मुख्य जो आरोपी आहे ज्याने चाकू मारला होता तो प्रसेनजित हिवाळे आणि अन्य इतर 3 आरोपी हममास पाहिजे होते। त्यापैकी मुख्य आरोपी प्रसेनजित हिवाळे आणि दुसरा आरोपी अरुण पदमसिंग भूल। तर ह्या 2 आरोपींना आम्ही गुन्हा दाखल केल्यापासून 3 तासांच्या आत आम्ही अटक केलेली आहे। त्या आरोपींचा पोलीस कोठडी आम्ही घेण्यात आले, मान्य न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। आणि यानंतर इतर 2 आरोपींना देखील आम्ही याच्यातील अटक करणार आहोत। त्याप्रमाणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतर काही व्यक्तीही त्या घटनास्थळाच्या आसपास पळत असताना दिसून आलेले आहेत। त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत आणि आरोपींची संख्या जरी वाढली तर त्याप्रमाणे आम्ही इतर लोकांना देखील यामध्ये अटक करून पुढील जी काही कायदेशीर कठोर कारवाई आहे ती आमच्यातर्फे आम्ही करणार आहोत। या 2 जे मयत आणि जो मुख्य आरोपी आहे प्रसेनजित, त्याच्यामध्ये मागील काही कारणावरून जुना वाद होता। हे दोघेही इंस्टाग्रामवर रील स्टार या टाईपमध्ये स्वतःचे व्हिडिओ टाकायचे। तर या दोघांचं त्या कारणावरून थोडंसं मी मोठा की तू मोठा या टाईपचे दोघं असं भाईगिरीच्या मार्गावर जात होते। यातील मयत जो आहे प्रवीण मांडोळे त्याच्यावर देखील मागील महिन्यात एक गुन्हा दाखल झाला आहे, ज्याच्यामध्ये कलम 118(1 म्हणजे जुनं 324 IPC याप्रमाणे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। तो स्वतः देखील चाकूचा वापर त्याने केल्यामुळं
त्याने आरोपी म्हणून कायदेशीर कारवाई फेस केलेली आहे. त्यानंतर या घटनेमध्ये त्याचा स्वतःचा मृत्यू झालेला आहे. तर अशा प्रकारे आजकालची तरुण पिढी चाकूच्या आणि इंस्टाग्रामच्या व्यसनाधीन होऊन भाईगिरीच्या नादामध्ये एकमेकांच्या जीवावर उठलेली आहे. तर त्यातून हा प्रकार घडलेला आहे. जे आरोपी आहे त्यांच्यावर अगोदर काही गुन्हे दाखल आहे? हा, यातील आरोपी क्रमांक 2 जो आहे अरुण पदमसिंग भूल, याच्यावर 2024 मध्ये एक 307 चा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई झाली आहे. तो जेलमध्ये देखील जाऊन आलेला आहे. आणि त्यानंतर हा 2 वर्षाच्या कालावधीनंतर हा एक दुसरा गुन्हा त्यांनी केलेला आहे. आपल्या भागातील तरुणांना काय आव्हान? आपल्या भागातील तरुणांना मी आपल्या मार्फतीने हेच आवाहन करेल की सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या कारणासाठी करा, ज्ञानार्जन करण्यासाठी करा. स्वतः केलेली काही चांगली कामं असतील त्याचा तुम्ही प्रसार करू शकता, त्याच्यामुळे इतर लोकांना तुम्ही प्रेरणा देऊ शकता. अशा गोष्टीसाठी तुम्ही करू शकता. परंतु याच्यामध्ये मी किती मोठा भाई आहे, मी किती मोठा दादा आहे, कायद्यापेक्षा मोठा कुणीही दादा नाही. सगळ्यात मोठा कायदा आहे आणि कायद्याच्या अनुषंगाने सर्वांनी त्याचं पालन केलं तर सर्व आपला शांततापूर्ण परिसर राहील आणि आपण एक चांगले नागरिक बनून राहू. इंस्टाग्राममुळे आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या किंवा एकंदर जीवनच आपलं संपून जाईल ह्या भाईगिरीच्या नादातून. अशा प्रकारचं कृत्य करू नये आणि सांभाळून राहावं. आईवडिलांची स्वप्न पूर्ण करावेत. रात्री बेरात्री मुलं फिरत असतील तर आईवडिलांनी त्यांच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. ही घटना रात्रीची 1:30 वाजेची आहे. विनाकारण मुलं का फिरतात याच्याविषयी आईवडिलांनी विचारणा करायला पाहिजे की काय कारण आहे, कशासाठी फिरतोय. बाहेर गेल्यानंतर जर मुलाचा मृतदेह जर आईवडिलांना पाहायला मिळत असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नाही.